नानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय, चिक्या पण बेमार पडलाय. बोलो ठीक आहे, चला आता चिक्या बी बेमार पडलाय, इकडून घोटचा सर्जा बी बेमार पडलाय. एकच वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजलं काय लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये. बरोबर. लगेच 2 दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा. त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. दीपक शेठ पाटील चिरले उशेगाव मध्ये. मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये. मेहरबान घोटच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये. बरोबर. जर आताच्या घडीला मेहरबान कडेनी पळतोय ठामपणे, कडेनी पळणाऱ्याला डिमांड असतो. आताच्या घडीला माझ्या हिशोबाने 90% मी मेहरबानला देईल, 80% मी घोटच्या सर्जाला देईल माझ्या दृष्टिकोनामध्ये.